सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार। तसं तर मी एक सर्व्हिसमॅन आहे, त्यामुळं बरेच मला ओळखत असतील, पण आपल्याला एवढं काही स्टेज डेअरिंग नसल्यामुळे म्हणजे ॲक्च्युली मी 18 वर्ष सर्व्हिस केले, पण जवळजवळ माझ्या अगोदर 2 जणांनी अनुभव सांगितले, त्यातून मी आभार व्यक्त करण्याची स्किल आत्ता शिकली। तर त्यामुळं मी साळुंखे सरांचं आणि मॅडमचं आभार व्यक्त करतो की आपण इथं मला बोलवून आपले काम माझं असलं तरी पण तुम्ही जो मान दिला त्याबद्दल आपले आभारी आहे। आणि त्यात खास करून मिसेस ते तर म्हणणार आता काल रात्रीच आमची चर्चा झाली की आज बोलायचं काहीतरी बोलायला लागणार म्हणलं, तरी म्हणलं ठीक आहे तिथं गेल्यावर बघू काय होतं ते। तर मी 2001ला जॉईन केलं होतं आर्मी, त्याच्यानंतर 18 वर्ष सर्व्हिस करून प्रीमेचर मी प्रमोशन घेऊन पण 18 वर्ष सर्व्हिस केली। ॲक्च्युली 17 वर्ष लागते कमीत कमी पेन्शनसाठी, तर मी 18 वर्ष पूर्ण करून आलो आणि मी ऑलरेडी पुण्यामध्ये सेटल झालो होतो। माझी मुलं आर्मी स्कूलमध्ये टाकली होती मी इथं अरुणाचल प्रदेशवरून। तर मी माझा एक्सपिरियन्समध्ये कसं आहे तुम्हाला आता सरांनी भरपूर सांगितलं, कुठे गेले सर गेली का त्यांनी भरपूर सांगितलं, त्याबद्दल मी आता सगळ्यांना कसं कोटा पूर्ण पण झाला असेल, पण हे जास्त वेळ कसं आहे तुम्ही मनाव घेण्यावर आहे। आता त्यांनी एवढं भारी सांगितलं तर कसं असतं 9चे 9 दिवस, मग तुम्ही लगेच 1-2 दिवसात लगेच बॅटरी डाऊन होते, तसं काही न करता आपले जे कंटिन्युटी हा आपला कुठं पण गेला तर असं नाही की फक्त इथंच, आमच्या इथं पण जॉईनिंग झाल्यानंतर पण भरपूर स्पर्धा असतात आणि स्पर्धा पुढचं प्रमोशन थोडक्यात त्याच्यानंतर एकदा जॉब भेटला तर त्याच्यात आत्ता पण आम्हाला तसंच आहे। आत्ता जरी मी 1 वर्ष झालं तर नेक्स्ट वर्षापासून मला 3 एक्झाम अजून क्रॅक करायचे आहेत, त्याबद्दल मग माझं प्रमोशन ते तिकडचे आहे। पण आत्ता मी तुम्हाला हे सांगतो की मी 18 वर्ष पूर्ण करून आल्यानंतर एक पहिली RTOची एक्झाम दिली, माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालं आहे आर्मीमध्ये। तर मी त्याच्यासाठी ॲक्च्युली सरांकडे आलो होतो की सर माझं ऑलरेडी क्रॅक झालं प्रीमियम निघाली माझी, तर त्याच्यानंतर तर सर म्हणले तुम्ही ट्राय करा आणि मेन्सचा एक क्लास लावा तिथं की जेणेकरून बाकीचे कव्हर करू येते। पण मला पण माहीत होतं, मी जस्ट आलो होतो आणि 3च महिने झाले आणि परीक्षा दिली होती आणि त्याच्यानंतर कोरोना चालू होता। मी कोरोनानंतर सरांची इथं जॉईन केलं ॲक्च्युली। तर त्यावेळेस RTO एक्झाम देन पोस्टपॉन्ड होतो, जवळजवळ 2021मध्ये हे केले, त्यामध्ये माझा थोडाफार अभ्यास झाला होता, पण मेन इंग्लिशमध्ये असल्यामुळं आपला इंग्लिशचा 36चा आकडा आहे, त्यामुळं मला ते क्रॅक तरी पण 4.5 मार्क राहिले, तर ते काही RTO काही झालो नाही। त्याच्यानंतर भरपूर दिले। 2019ला मी ऑलरेडी आर्मीमध्ये असताना फॉर्म भरला होता पोलीसचा, पुणे सिटी पोलीसचा, तर त्यावेळेस पण सगळं झालं, फिजिकल आउट ऑफ झाले, ग्राउंड पण 150 पैकी 121 मार्क आले आणि मेरिटला 126 आले, 5 मार्क कमी केले, तर 111चं मेरिट लागलं। पण डोमासाईलमुळं मला प्रॉब्लेम झाला की डोमासाईल त्या तारखेच्या अगोदरचं नसल्यामुळं आम्हाला सिलेक्शन यादीतून बाहेर काढण्यात आलं। तर मी म्हटलं ठीक आहे चला नशिबात काय असेल ते, नाहीतर 2021लाच माझं जॉईनिंग झालं असतं, त्याच्यामुळे 2 वर्ष वाढली। पण आपण फक्त एवढंच मला म्हणायचे की आपण सातत्य ठेवायला पाहिजे। त्यानंतर मला आत्ता मी 3 पोस्ट माझ्याकडे पण ऑलरेडी आहेत, त्याच्यातले 2 मी 18 वर्ष करून आल्यानंतर जे माझ्या पदाला माझ्या जे माइंडला जी पोस्ट आहेत त्या पण भरपूर आहेत। जसं आता सगळ्यांना वाटेल की मंत्रालय क्लर्क नॉर्मल आहे, पण MPSCतली नॉर्मल आहे, पण माझ्यासाठी भरपूर मोठा अचीव आहे। ती 3 नोव्हेंबरला माझं जॉईनिंग होतं, पण मी अगोदर ऑप्टिंग आउट घेतलं, त्यामुळं मी काय तिकडं ॲक्च्युली जाणार नव्हतो। त्याच्यानंतर LDC म्हणून एक आर्मीमध्ये एक हे असते कमांड हॉस्पिटलला, तिथं पण माझं जॉईनिंग झालेलं, लेटर आलं आहे मला जॉईनिंग लेटर, पण मी तिथून त्यांना मेल कळवून दिलं की मी ऑलरेडी जॉईन झालो आहे, त्यामुळे मी काय दुसरीकडे हे करत नाही। आणि मॅडमनीच माझा फॉर्म भरला होता आत्ता जे 2021ला पोलीसची निघाली 2022ला, त्यामध्ये पण ऑलरेडी इकडे जॉईनिंग झाल्यामुळे मी काही ग्राउंड दुसऱ्याचे ही खायला नको म्हणून मी गेलोच नाही। तर अशा पद्धतीने माझे पण 3-4 ठिकाणी आणि इंटेलिजन्स ब्युरोमध्ये पण माझं ॲक्च्युली झालं होतं, पण मला महाराष्ट्र सोडून जायचंच नव्हतं, त्यामुळे मी मेन्स दिलीच नाही, ऑलरेडी गेलोच नाही। 1000 वॅकन्सी होते, त्याच्यात आम्हाला एक सर्व्हिसमॅनला 150, 15% कोटा असतो आमच्या ह्याच्यात,
तर त्याच्यात 150 वॅकन्सी होती आणि ओपनला आय थिंक 70 का 72 काहीतरी होते. त्यामुळे तिथं पण झालं असतं, पण जायचं नव्हतं, त्यामुळं मी तिकडे जॉईनिंग झालो नाही. पण आता सरांच्या मार्गदर्शनामुळं असं म्हणा, माझं पण हे सरांची पण मॅडमची पण बरेच वेळा आमचं बोलणं असायचं. मॅडमचे पण मी क्लास केलेत, एकच केले, जास्त नाही पण केलेच. आणि माझं इंग्लिश जरा प्रॉब्लेम असल्यामुळं मी मराठी आणि गणितावर खूप जोर दिला. आणि आत्ता जे मी पुणे कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक अतिक्रम निरीक्षक हे पदावर नियुक्त झालो, त्याच्यात पण माझा मराठी आणि गणिताचाच वाटा आहे जास्त. मला 30 पैकी मराठीमध्ये 24 आहेत, पण गणितात 26 आहेत, म्हणजे त्याच्यातच मला जास्त आहे. त्याच्यामुळे मी स्कोअर म्हणजे बाहेर 90लाच पासिंग होतं. तरी पण एवढं आमचं एक माझा एक कोर्स झालेला आहे आर्मीमध्ये सर्वेअर म्हणून, त्यामुळं मला ह्याच्यात मी काबिलियत झालो ह्याच्यात की ही करायचं. पण ॲक्च्युली मी क्लर्कची फॉर्म भरायला गेला होतो आणि तिथं गेल्यावर तिथं एक मॅडम होत्या. त्यांनी म्हणलं, फौजी तुम्हाला हा पण लागू आहे, तुम्ही बसताय. ठीक आहे म्हणलं, चला मग भरूया फॉर्म. म्हणजे मला हे कशासाठी सांगायचं की फॉर्म हा तुम्ही भरा, त्याच्यानंतर जायचं का नाही ते तुमचं हे आहे की तुम्ही जॉईन करायचं किंवा नाही, पण त्याच्यात आपण काबिलियत तर व्हायला पाहिजे. त्यासाठी आमचे एक आहेत, आमचे एक साहेब आहेत, त्यांनी पण म्हणलेले तुमचे किती पण पैसे गेले चालतील, पण तुम्ही हा फॉर्म हा फक्त फिलअप करत जावा. भले कुठं नशीब पलटेल त्याचं सांगता येत नाही. आता मध्ये एक क्लर्कच्या पण जागा वाढल्या होत्या, जी आता आम्ही जी जॉईनिंग झालो त्यावेळेस पण मेरिट आमचं 63.5 लागलं. मला 77 होते, जास्त नाही पण 77 होते. जॉईनिंग तर झालं आमचं. तर मी जास्त काही बोलत नाही, तसं बोलायला गेलो तर मग मी भरपूर काय आता चान्स आहे बोलायचा, कारण की मला वगैरे भरपूर जणांनी विचारत असतात की तुम्ही तिथं काय करत होता. मी शॉर्टमध्ये सांगायचो, कारण की बोलण्यानं काय होतं, शब्द वाढतात. तसं सरांनी सांगितलं की टाइमपास नको, त्यामुळे मी बोलत होतो, नाही असं नाही, जेवताना वगैरे सांगायचो की मी असं आहे. पण आत्ता जर मला टाइम आहे भरपूर मी सांगू शकतो, मी इथं होतो, तिथं होतो, माझ्या इथं लागलं, पायाला हे झालं होतं, ते झालं होतं, म्हणजे तिकडेच एक्सपिरियन्स म्हणतोय. पण तसं म्हणजे त्यावेळेस मी कुणालाच काय बोलवतो. आणि सरांनी पण सांगितलं, खास करून ती फेसबुक आणि मी फेसबुक यूज करत होतो किंवा रिटायर होतोपर्यंत. रिटायर झाल्यानंतर मी फेसबुक हे डिलीट मारलं आणि व्हॉट्सअप आम्हाला हित आल्यानंतर कळालं. त्यामुळं फेसबुकला मी लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी ऑन करायचो आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी, वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ऑफ व्हायचो आणि वाढदिवसाला. आत्ता मी फेसबुकवर आहे, नाहीच नाही, पण त्यावेळेस कंप्लेंट माझा मी 3 वर्षाचा संघर्ष केला. आणि त्यावेळेस घरच्यांनी पण भरपूर म्हणजे मदत केली. कसं आहे, आता आमदनी आणि खर्च रुपया, तसं माझं पण होत होतं. कारण की मला पेन्शन जरी असली तरी माझे 2 मुलं म्हणा, पत्नी म्हणा, किंवा घराचं काय असेल XYZ, तर भरपूर काही म्हणजे त्याच्यातनं खर्च व्हायचे. जेवढी येईल त्याच्यापेक्षा 7-8 हजार रुपये एक्स्ट्राच. तर त्यावेळेस पण घरच्यांनी कधी काही बोललं नाही, किंवा मिसेसनी की बाबा तुम्ही असं करा, कसं करा, म्हणजे कुठला तरी जॉब. पण मला माहीत होतं की आपण कुठं ना कुठं तरी जॉईन हे करणार. आणि त्यामुळं मी फक्त म्हणजे आता सगळ्यांचं घरच्यांचं तर आभार मानायचं लागणार आहे, कारण की त्यांनी 3 वर्ष मला झेललं. 3 वर्ष नॉट इज जोक. जी म्हणजे जिम्मेदारी सोडून आलेलो मी. तरी पण पेन्शन असली तरी पेन्शनमध्ये काही होत नाही. ती तुम्ही आता सगळ्यांनाच माहीत असेल की पेन्शन आणि पगारमध्ये भरपूर फरक आहे. मी त्यामुळं घरच्यांचं पण धन्यवाद देतो, खास करून वडिलांचं. आणि माझा एक बारका भाऊ आहे, त्यांनी पण एवढे म्हणजे आपले घर घेतलं मी फ्लॅट, त्यावेळेस पण EMI वगैरे भरपूर काय असायला. सांगाल तेवढं कमीच आहे. फक्त मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की कंटिन्युटी हे पाहिजे. आईवडिलांचे पैसे असो किंवा हे असो, तुम्हाला तुमचं भवितव्य घडवायचे. पैसा हे किती पण असले तर, माझी बहीण पण लंडनमध्ये आहे, आई टीचर आहे, घरगुती भरपूर बॅकग्राऊंड चांगला आहे, वडील पण एक सर्व्हिसमॅन आहेत, पण कोणी कोणाचं नसतं. आपण स्वतःसाठी, जसं मी माझा अनुभव सांगतोय, बाकीचे तर सांगतात, पण माझा हा अनुभव आहे की आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. की बाबा आपण कुठंतरी जॉईनिंग होईल आपल्याला. आता जसं आता माझं तर ऑलरेडी लग्न झालेलं, पण बेटर लाईफ बनवण्यासाठी मी जसं प्रयत्न केलं, तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी, त्याच्यानंतर मग तुमचे आहेच, मग आई वडील तर आहेच आहेत, त्यांना तर कधी विसरून जमणारच नाही. तर त्यासाठी सांगतो, सगळ्यात प्रथम स्वतःसाठी, आपण स्वतःसाठी अभ्यास किंवा कंटिन्युटी ही करायच पाहिजे. आणि घरच्यांना पण समजून सांगा, जर ऐकत नसतील सरांकडे आणा. सर सांगतील की कुठलीही स्पर्धा ही 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात किंवा 2 वर्षात
ही निघत नसते. आता माझ्यावर जे रिटायर झाले ते आत्ता पोलीसमध्ये जॉईन अजून झाले नाहीत, फेब्रुवारीत त्यांना बोलवलंय काहीतरी. म्हणजे असं नाही की मला 3 वर्ष लागले, काही काहींना 4.5 वर्ष लागले आणि काही काहींना 2019च्या ह्याच्यात झाले, पण 2 जण आमच्या ह्याच्यातले, आम्ही 9 जण रिटायर झालो एकाच दिवशी. म्हणजे कंटिन्युटी ही पाहिजेच पाहिजे. आता जास्त काय बोलत नाही तर तुम्ही बोर होत चाल. त्यामुळे मी फक्त एक ही सांगू इच्छितो की आपण आपल्या प्रती प्लस राष्ट्राप्रती, मी सायन्सचा स्टुडंट असल्यामुळं माझी सिस्टर इंजिनियर होते, म्हणजे आहे आत्ता पण. तर त्यावेळेस तिनं मला सायन्सला ही घ्यायला लावलं की बाबा तू ही कर. पण जसं म्हणतात ना, माझ्या राष्ट्रप्रेम म्हणा किंवा की मला आर्मीमध्ये जॉईन व्हायचं होतं. मी 12वी सायन्स सोडून मी आर्मीमध्ये जॉईन झालो आणि फर्स्ट माझं ते अचीव होतं, मी ते टार्गेट पूर्ण केलं. आल्यानंतर मला कुठं पण लागले तरी चाललं असतं, पण मी फक्त आर्मीमध्येच पहिल्यांदा, कारण की माझे वडील एक सर्व्हिसमॅन आहेत, आजोबा सगळेच माझे म्हणजे पिढीच माझी एक सर्व्हिसमॅनची आहे. मी एवढंच बोलतो की आपण पण काहीतरी टार्गेट धरा, त्याप्रमाणे आपण प्रयत्न करा. मग कुठलं शक्यतो तेच भेटावं असं काही नाही आहे, पण प्रयत्न केल्यानं प्रयत्नार्थी परमेश्वर. आता मला एवढे श्लोक वगैरे येत नाही, सरांनी बरेच काही सांगितलं, तर त्यामुळे मी फक्त की बाबा एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करा. शिक्षकांचं मार्गदर्शन तर जरूर आहे, अवश्य आहे. का तुम्हाला जर हे समजत नसलं तर तुम्ही पर्सनली जाऊन भेटा की मला असं जरा घरच्याकडून प्रॉब्लेम आहे, इकडून प्रॉब्लेम आहे, तिकडून काय असेल ते. म्हणजे हेच सर नाही, कुठलेही जे आपल्याला मार्गदर्शन देतात ते आपले सर आहेत, त्याप्रमाणे त्यांच्याशी आणि आपण स्वतःशी प्रामाणिक वागा. एवढंच माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.